रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा फ्लॅट खूप सुंदर चांगल्या पद्धतीचा आहे आणि खरं तर फ्लॅट हा 1 BHKचा फ्लॅट आहे. बाहेर जाताना ज्यावेळेला दरवाजाच्या बाहेर आपण जाणार आहोत त्यावेळेला ईस्ट आहे आणि विशेष म्हणजे ज्या खिडक्या आहेत त्या पश्चिमेला आहेत. त्याच्यामुळे घर आतमध्ये येताना पश्चिमेला आहे, बाहेर जाताना पूर्वेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला संध्याकाळची मात्र ही हवा किंवा संध्याकाळचं ऊन हे तुमच्या घरामध्ये प्रॉपर दिसेल. आणि राहिला प्रश्न समोरचा जर व्ह्यू बघितला तर समोरचा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुमचा जो व्ह्यू आहे तो सध्या तरी तुम्हाला हा येऊरचा डोंगर वगैरे जो काय आहे तो दिसणार आहे. लोकेशन जर आपण विचार केला तर आरमोललाच लागून असणारं प्राईड पार्क नावाचं एक साधारणतः 15 वर्ष जुनं असणारं हे कॉम्प्लेक्स असणार आहे. मेन रोडला लागून असणारं खरं तर हे प्रोडक्ट असणार आहे. त्याच्यामुळे हे जे मालक आहेत त्यांनी हे पूर्ण सामानासहित घर विकण्याचं ठरवलेलं आहे. खरं तर मी तुम्हाला पूर्णपणे घर दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला मी बोललं की ईस्ट आहे आणि ह्या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तुमच्या घराच्या बाहेर तशी एवढी मोठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा मात्र ही तुम्हाला नक्की मिळते. 431 कार्पेट असणारा फ्लॅट असेल आणि जर मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः 2500 रुपये याचा मेंटेनन्स, 2500 रुपये मेंटेनन्स असेल. त्या साईडला 2 घरं आहेत, ह्या साईडला 2 घरं आहेत, परत अधिक ह्या साईडला 2 घरं आहेत. असं टोटल घरांचं जर प्रावधान तुम्ही बघितलं तर 4 घरांचं प्रावधान आहे. अधिक ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर 2 लिफ्ट पण आहेत आणि हे तुमच्या 2 घराच्या पुढे असणारी ही जागा आहे. हे या साईडला एक घर, ह्या साईडला एक घर आहे आणि इथनं आपलं हे घर चालू झालं म्हणून समजा. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला त्यांना वेगळी जागा आहे. अधिक तुम्हाला तुमची ह्या साईडला शूरॅक म्हणा. आणि ज्यावेळेला आपण ह्या घराच्या आतमध्ये खरं एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे पश्चिम दिशेला आहे. पश्चिमेचं वारं ह्या घरामध्ये पूर्णपणे येतं. जुनं कन्स्ट्रक्शन असलं तरी जुन्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हे जुने मालक आहे त्यांनी व्यवस्थित वरती फॉल सेलिंगचं काम करून घेतलेलं आहे. हॉल जर तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल की खूप मोठा आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा आहे. जर कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही बघितलं तर गार्डन वगैरे त्या सगळ्या गोष्टींची सुविधा आहे. पार्किंग मात्र या फ्लॅटसोबत नाही आहे. सोसायटीकडनं आपल्याला पार्किंग लावून घ्यायची सुविधा बघून घ्यावी लागेल. इथं तुम्ही बघितलं तुम्हाला एक AC मिळेल. हा सोफा वगैरे जे तुम्ही बघताय तुम्हाला असं सामान नक्की मिळेल. आणि ज्यावेळेला आपण पुढे जातो, पुढे गेल्यानंतर तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ऑलरेडी आहे. आणि याच्या अपोजिटला जर आपण आलो तर चांगल्या पद्धतीचं एक किचन आहे, जिथे तुम्ही मॉड्युलर किचन म्हणू शकता. एल शेपमध्ये असणारं मॉड्युलर किचन विथ तुम्हाला जर बघितलं तर गॅसची पाईपलाईन वगैरे त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे पण एक फ्रीज ठेवण्यासाठी आणि स्टोरेजसाठी तुम्हाला वेगळी जागा आहे. वरती जरी बघितलं तर स्टोरेजसाठी त्यांनी ऑलरेडी सगळ्या सिस्टम सेट केलेली आहेत. त्याच्यानंतर जर आपण ह्या बेडरूमच्या बाहेर आलो तर बाहेर गेल्यानंतर हे शेवटचं बेडरूम आहे. तर शेवटचं बेडरूम बाकी खूप प्रशस्त, खूप मोठं आणि खूप स्टोर ठेवण्यासारखं आहे. तुम्हाला इथे एक बेड मिळतो, पलीकडल्या साईडला स्टोरेज मिळतं. ह्या साईडला एक स्टोरेज आहे, अधिक ह्या साईडला पण तुम्हाला एक स्टोरेज आहे. असं 2 स्टोरेजचं सोय मात्र ह्याच्यामध्ये केलेली आहे. आणि वरती पण ACचं पण आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला क्रॉस विंडोसाठी एक खिडकी आहे. ह्या साईडला पश्चिमेला आपल्याला एक खिडकी आहे. बेड जर तुम्ही बघितलं तर 3-4 फूट ह्या साईडला जागा आहे, त्या 3-4 फूट ह्या साईडला, पलीकडं बघितलं तरी 3-4 फूट जागा त्या साईडला पण आहे. अशा पद्धतीचा हा एकदम मेट्रो स्टेशनला, भविष्यात येणारा मेट्रो स्टेशनला लागून, आरमोलला लागून असणारा हा प्राईड पार्क म्हणून कॉम्प्लेक्स आहे. आणि इथेच हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. ज्या मंडळींना घरात येऊन काहीच काम करायचं नाही, फक्त पेंटिंग करायची आणि राहायला चालू करायचे, अशा लोकांसाठी हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट नक्की असू शकतो. ज्या मंडळींचं बजेट ॲडजस्टेबल आहे किंवा सगळं आहे, ह्या मालकांना बी तसं विकण्याची अर्जन्सी आहे. पण त्यांनी ठेवताना जो रेट आहे तो 75 लाख रुपये निगोशिएबल ठेवलेला रेट आहे. ह्या बिल्डिंगमध्ये OC, CC, सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या ऑलरेडी आहेत. त्याच्यामुळे इथे लोन वगैरे जरी घ्यायचा आपण विचार केला तर इथे लोन वगैरेचा पण काय आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आहे. जर कोणा व्यक्तींसाठी हा फ्लॅट आवडत असेल किंवा कोणाला घ्यायचा असेल तर 75 लाख निगोशिएबल ओनरनी ठेवलेली किंमत आहे. ओनरची कमी करण्याची मानसिकता नक्की आहे. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. मला असं वाटतं ज्या लोकांना हे घरं आवडतील, ज्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांनी फोन करा, आम्ही हा घर दाखवू. आणि आमच्या तेवढ्या चॅनलला सबस्क्रायबर्स करा, फॉलो करा, ते सगळंच करा, जेणेकरून जरा आम्हाला पण असं वाटेल की आमचं काम चांगलं आहे. ज्या लोकांनी मला सबस्क्रायबर्स केले आणि जे लोक बघतायत त्या लोकांचं मी खरोखर मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण की तुमच्या ह्या जास्त सबस्क्रायबर्स केल्यानं, तुमच्या ह्या जास्त बघण्यानं माझ्या कामामध्ये खरोखर खूप उत्साह वाढतो आणि मला अजून जास्त काम करण्याची आतून इच्छा होते. आणि त्याच्यामुळे मी तुमच्याच जीवावरती ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. तर तुम्ही मला साथ द्या, हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.